सेठ, कसला विचार करतोस? कुठल्याही परिस्थितीत आता आपल्याला स्ट्रॉंग राहावं लागणार आहे. घरातल्यांना सांगणं किंवा त्यांना दुखवणं, अमेरिकेत जाणं, या सगळ्यासाठी स्ट्रॉंग राहावं लागणार आहे. त्यांना कळल्यावर ते कसे रिॲक्ट होतील काहीच कळत नाही, पण सगळ्याच गोष्टींसाठी तयार राहावं लागणार आहे. काहीच मार्ग दिसत नाही, काही मार्ग निघत सुद्धा नाही. तू उद्या सून म्हणून इथे राहिलीस आणि मी एकटा अमेरिकेला असणार, म्हणजे आपण दोघे एकमेकांपासून लांब असणार. तर त्यासाठी सुद्धा आपल्याला स्ट्रॉंग राहावं लागणार. उद्या मी जर मनात आणलं तर तुझ्या डॅडला दिलेला प्रॉमिस मोडून माझी सगळी स्वप्न बाजूला ठेवून इथे राहायचा निर्णय घेतला तरी त्यासाठी आपल्याला स्ट्रॉंग राहावं लागणार. आपल्याला एकमेकांना सांभाळून घेत सगळ्या गोष्टींसाठी तयार राहावं लागणार. खरंय तुझं. एक विचारू? माझ्याशिवाय एकटी राहू शकशील? नाही सेठ, खूप कठीण जाईल. मला पण. तुझ्यासोबत तर इथे सगळे असणार, पण मी तिथे एकटा असणार. सेठ, असा का विचार करतोस तू? घरातल्या इतक्या सगळ्यांना हर्ट करून, त्यांना त्रास देऊन, त्यांना सोडून मी लांब जाणार. तिकडे मी एकटा राहणार. मग मी कसा सुखी असेल? पण मला जावं लागेल. तुला मला सपोर्ट करायचा आहे ना, मग माझ्यासाठी काही गोष्टी सहन करशील ना? म्हणजे नक्की काय आहे तुझ्या डोक्यात? ये प्लीज कम. झालं? हो युवराज दादा या. ही आमची आदिताईची रूम. आदिताई पहिला इथं राहायच्या, आता तुम्ही राहायचं. चालेल ना तुला? हो. अरे मला अर्चनाने सगळं काही सांगितलंय की फॅक्टरीला घेऊन तुझ्याकडे काय काय प्लॅन्स आहेत ते. ऍक्च्युली खूप बरं वाटलं मला ऐकून. बरं, तर सखाने ही खोली खूप छान स्वच्छ केली. आय गेस यू लाईक इट. येस. हा, थँक्यू. आणि हो, तात्पुरतं काम करण्यासाठी आपण एक ऑफिस सुद्धा घेतलंय. तर तुला अजून काही त्यात हवं असेल तर प्लीज लेट मी नो. येस. ओके, चलो येतो आता आम्ही. चल सका. हा, जाऊया आपण. चला. चल. अदिती सिद्धार्थ, खरंच खूप कठीण डिसिजन आहे हा तुमच्यासाठी. तुमचं डिसिजन काही असलं तरी मी तुम्हाला लागेल ती मदत करेन. मी आहे तुमच्या सोबत. सगळ्यात आधी सिद्धार्थशी बोलायला हवं. त्याने गैरसमज करून घेतला आहे. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू. बस ये. तू इथे थांबलीस आणि मी अमेरिकेत गेलो तर तुझं माझ्यावरचं प्रेम कमी होणार नाही ना? नाही सेठ, मी वचन देते तुला, मी आपल्यातलं प्रेम कधीच कमी होऊ देणार नाही.
उलट ते वाढेल. मी तुझी पूर्ण काळजी घेईन, तू कितीही लांब गेलास तरी. तुला कधीच एकटं वाटू देणार नाही. म्हणूनच मी एक मार्ग शोधून काढला. म्हणजे कधीतरी तू तिथे येशील, कधीतरी मी इथे, तर चालेल ना? कारण मला तुझं म्हणणं पटलंय. पण दोघेही जर इथून निघून गेलो तर या घरचा आनंद निघून जाईल. त्यामुळे तू इथे सगळं सांभाळ, मी तिथे जाऊन माझी स्वप्न पूर्ण करेन. यातच आपली ग्रोथ आहे. म्हणजे तू इथे कंपनी उभी करशील आणि मी तिथे एकटा माझे सगळे गोल्स अचीव करेन. करूया सपोर्ट एकमेकांना. आणि प्रेमामध्ये खूप गोष्टी मिळतात आणि खूप गोष्टी सॅक्रिफाईस सुद्धा कराव्या लागतात. यालाच तर प्रेम म्हणतात ना. आपल्या नात्यात आपल्याला एकमेकांची सोबत सॅक्रिफाईस खूप बोललो ना मी तुला. तुला माझा कंटाळा आलाय, नकोयस तू, असं बरंच काय काय. पण अदिती, आपल्या एकमेकांवर खूप प्रेम आहे. म्हणजे टाकीवर चढून आय लव्ह यू म्हणण्याच्या पलीकडे गेले आपल्या नातं. सेट, मला जरा वेळ दे विचार करायला. खरं तर डिसिजन मीच सांगितलं होतं, पण आता तू जे काही सांगतोयस ते पटतंय मला, पण झेपत नाहीये. तू माझ्या बरोबर नसणं, माझ्यापासून लांब असणं मला अदिती, अगं अदिती, अदिती, तू नाही राहू शकत तुझ्याशिवाय. तू हवीस ग सोबत. अमेरिकेची मी काय स्वप्न बघितलेत, मी एकटा नाहीये, तू सुद्धा आहेस. कशी राहू मी स्ट्रॉंग? खचले रे मी खूप. मी सुद्धा इथेच आपल्या दोघांची मिळून स्वप्न बघितली. नाही राहू शकत तुझ्याशिवाय. अदिती, तुझ्याशिवाय राहणं कठीण आहे, पण दुसरा काहीच पर्याय नाहीये ग. मी राहीन स्ट्रॉंग, राहीन मी एकटा. काय सिद्धार्थ, काय विचार वगैरे बदलला की काय तुझा? हे बघ, हा युवराज कशासाठी आलाय हे मला ठाऊक नाहीये, पण तू तुझ्या डिसिजनवर ठाम आहेस ना? हो सर, मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. मी अमेरिकेला जाणार. गेले कित्येक दिवस तुम्हाला हेच सांगतोयस, बट व्हॉट अबाउट नेक्स्ट? पुढे काय? सिद्धार्थ, तुला काही इम्पॉर्टंट बोलायचंय का त्याच्याशी? नाही सर,
नाही म्हणजे तसं काही नाही, फॅक्टरीच्या संदर्भात काही बोलायचं असेल ना तर बोला ना तुम्ही. आफ्टर ऑल फॅक्टरीचं काम खूप महत्वाचं आहे ना तुमच्यासाठी. नाही बा, युवराज मला म्हणाला की तुम्ही तिघं मिळून त्या फॅक्टरीचं काम बघणार आहे. तुम्ही तिघं. हे बघ सिद्धार्थ, हा अमेरिकेला जाऊन जॉब करून आलाय आणि इथे येऊन तुम्हाला सांगतोय बिझनेस कसा करायचा. काय कळतं याला बिझनेस मधलं? तो आता इथे सांगणार तुम्हाला की त्यापेक्षा स्वतःचा बिझनेस करू. हा ब्ला ब्ला ब्ला. सिद्धार्थ, पण अशा गोष्टींना बोलू नकोस. खरा अनुभव तुला अमेरिकेतच मिळेल. यू जस्ट मार्क माय वर्ड्स. ओके? हो सर, माहिती आहे मला अमेरिकेत स्कोप आहे, ग्रोथ आहे. एवढं कळतं ना, मग कर ना एकदा हिम्मत आणि सांगून टाक घरच्यांना. तुम्ही बोला, येतो नंतर. हा नक्कीच काहीतरी फॅक्टरी विषयी बोलायचं हे निमित्त करून तुझा ब्रेन वॉश करायला आला असेल. पण हे बघ सिद्धार्थ, कितीही काहीही झालं तरी तू तुझा डिसिजन बदलायचा नाहीयेस. तू फर्म राहायचंयस. डू यू अंडरस्टँड? मिलिंद, आता तू काहीही आणि कितीही प्लॅनिंग केलंस ना तरी त्याचा उपयोग होणार नाहीये. आपली मुलगीच आपल्या विरोधात उभी राहणार आहे. सिद्धार्थला फुल सपोर्ट करेल. उद्या त्याचं ती मनही वळवू शकते. मग सिद्धार्थ काही दिवसांनी येऊन सांगेल, सॉरी, मी तुम्हाला दिलेलं प्रॉमिस नाही पूर्ण करू शकणार. सिद्धार्थ, अरे हे काय, मला माहिती आहे तुला काय सांगायचंय ते. तू मला दिलेलं वचन तू पूर्ण करू शकत नाहीस. घरच्यांना सोडून तू अमेरिकेला जाऊ शकत नाही. हेच सांगायचंय ना तुला? नाही सर, मी तुम्हाला दिलेलं वचन पूर्ण करणार. पण मला कठीण जात आहे. कारण आदितीने सोबत यायला नकार दिलाय. मी बाकी काही सहन करू शकतो, पण आदितीशिवाय लांब राहणं कठीण जाईल मला. सगळं उलट होतंय. मी माझ्या घरच्यांपासून लांब राहू शकतो कारण मी आधीपासून मनाची तयारी केली होती. पण आदितीपासून नाही. आणि आदितीने माझ्याशिवाय राहायची तयारी दाखवली. पण कुटुंबापासून ती नाही राहू शकत. मोठ्या बाई, डायनिंग टेबलवरचं सगळं आवरलंय. अजून काही राहिलंय का? नाही, एवढं ओटा आणि भांडी झालं ना की झालं सगळं. बरं, उद्याच्या भाजीचं काय? आदितीला सांगितलंय मटर सोलायला. बरं. नाकावरच्या रागाला औषध काय, गालावरच्या फुग्यांचं म्हणणं तरी काय. नका ताई काकी, नका ना चिडवू. आमच्यात काही भांडण वगैरे नाही झालं. हो, मग डोळे काही मटार सोलून सुजलेत का?
आदिती, सिद्धू भांडतो का ग तुझ्याशी? मी बोलू का त्याच्याशी? नाही, तसं काहीच नाहीये. काय झालं बाळा? चेहरा का पडलाय तुझा सांग? डोकं दुखत होतं मगाशी, म्हणून कदाचित. अगं मग आराम करायचास ना. मी चेपून देऊ का डोकं? नाही मोठ्या बाई, मी आता झोपले ना रात्री की उद्याला बरं वाटेल मला. आदिती, काय झालंय तुला आणि सिद्धूला? कधी तुझं डोकं दुखतं, कधी त्याचं डोकं दुखतं. फॅक्टरीच्या कामाचा खूप विचार करताय? अगो खूप विचार नका करू. आपलीच फॅक्टरी आहे, अगदी टेन्शन फ्री कामं करा. जेव्हा तुम्हाला माझा आणि सेटचा डिसिजन कळेल तेव्हा तुम्हाला पण असंच टेन्शन येणार आहे. आदिती, अगो कुठे हरवलीस? नाही काही नाही. जाऊ बाई, अहो इथे आहात तुम्ही. उठा उठा. एक मिनिट, सगळीकडे शोधून आले मी तुम्हाला. हे काय करता हो? पहिली गोष्ट म्हणजे मला अजिबात आवाजाव नाही करायचा. अहो मी लहान आहे तुमच्यापेक्षा. आणि दुसरी आणि महत्वाची गोष्ट, उद्या मकर संक्रांत आहे, तुमचा लग्नानंतरचा पहिला सण. त्यासाठीच हलव्याचे दागिने बनवायचे म्हणून माप घेतेय. हलव्याचे दागिने म्हणजे? कळेल उद्या. काळी साडी नेसायची. नाही नको, उद्या सण आहे ना. काळी साडी नको, दुसरं काहीतरी नेसते ना मी. म्हणजे अगं संक्रांतीच्या दिवशी काळी साडी नेसायची असते आणि त्यावर हलव्याचे दागिने घालून नव्या सुनीचं कोड कौतुक केलं जातं. संक्रांतीपासून चांगल्या दिवसाची सुरुवात होते. आणि अगं आदिती, संक्रांतीच्या दिवशी जे काही राग रुसवे, जी काही भांडणं झाली असतील ती सगळी विसरून तिळगुळानं तोंड गोड करायचं असतं. आणि सिद्धू जर भांडत असेल ना तुझ्याशी, तर उद्या एक मोठा लाडू घे आणि कोंब त्याच्या तोंडात. आदिती, कोण सांगते बघ बाई. ताई, हा बघ किती गोड माणसं आहेत. तिथे एकटं पडण्यापेक्षा तिथे सगळ्यांसोबत राहण्यात किती सुख आहे.